किती झालाय बाय, अजून लय कापावं लागल. आवराव पटापटा पटापट, लय उशीर झालाय आज गुरांना. इथं माणूस काय हिंडतय काय माहिती, वरा 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 जरा काम करू लागाव सवराव, कायच नाही. उठतय गिळतय की पळतय, उठतय गिळतय की पळतय, सगळं माझ्याच मड्यावर ठेवलंय. घरी कारण नाही, बोकड आणलंय म्हणून म्हणलं घास घेऊन जावं थोडासा. मग माझा आहे ते कापलेला घास नेते का काय? माझ्या रानात कशाला आली मग? काय होतंय, कारणामध्ये जेवाय नाहीत काय येणार म्हणून काय नाही विचारता न करता कापलेला आहे तर घास नेते. ते विचारायचंय म्हण, घरातली घरात काय विचारायचंय त्याला एवढं? घरातल्या घरात मग विचार पाचर काय नसतो का? काय विचारायचंय त्याला एवढं? काय विचारायचंय म्हणजे? बरी शानीच की तिकडे कापून ते काय नाही मला माहिती, घरी बोकड आणलाय घास चालवलाय मी, एवढंच मला माहिती. मला वज उचलू लागा फक्त आता. काय हा आई तर कापलेला घास जा की तिकडे. काय 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 होतंय मग? तुम्ही कापलं तुमच्या हात काय झडून पडायलेत का? दुसरी सारी घ्या दुसरी कापीत बसा. काय झडून पडालेत काय? काप की तू. मला इळा नाही. आम्ही काय करू मग? आण घरी जाऊन. ते तवरक्ष आणून जाऊस तो ते खाली जाईन सूर्या, त्याच्यापेक्षा भूक लागली त्या बोकडाला मी घेऊन जाते. आणि माझे तिथे 6 जनावर पडलेत की जळायला, त्यांना भूक लागली. बघू बघून वरडाले तो. मग जा की ते हे घेऊन जा. काय घेऊन जा? काहीतरी घेऊन जा. कापलेला घास नाही आले तर काय? बघा ताई मला काय माहित नाही बघा, मी घेऊन जाणार. हात लावायचा नाही त्याला, जा. काय भांडण नाहीये? माझाच घास आहे तर कापलेला न्यायलीच. माझ्याच राहणार देवीचा बोकड आहे, देवीचा. आणि वरून मला कारण नाही कारण काय दादागिरी तुझी? त्या जनावराला पचन नाही होणार याचा घास घेतला तुम्ही तर. होय का? काय होतंय, घरातला माणूस आहे म्हणून तर आले तुमच्या रानात ते घास घ्यायला. हाय का? यायचं नाहीत काय कार्यक्रमाला? अगो बाई, कार्यक्रमाला बोलवायचंय म्हणून आयत्या घासावर चालवलंय काय तू? आता घरी उशीर झालाय, मला काम पडलेत, पाहुणे रावणे आलेत म्हणून आले. आयता घेऊन चालले, त्याला काय होतंय मग? आयता घेऊन चालली मग बोलवायचं कुणाला तरी सोबत, बहिणीला ये म्हणायचं, चल म्हणायचं, 4 काड्या गवताच्या आणू म्हणायचं. का कापलेला आयता घास घेऊन जायचं? तुमच्या घरी पाहुणे आले काय? तुम्ही पाहुण्याला कामाला लावतात का काय? मग आम्ही असं नाही ना मग घेऊन जात कुणाचा बी आयता. का कुणाचा कशाला नेईन मी? तुम्ही आमच्या घरातलेच म्हणून आणलंय. आलो तर विचार नाही पाचार नाही, बाई काय नाही, ढिगारे गोळा करत चालली उचलून घेऊन. किती 3 ढिगारे गोळा केले तर कुठे जास्त केलेत? 3 ढिगारे. माझ्या 2 दिवस होईन त्याच्यातच ऍडजस्टमेंट. माझी 2 गाया चरतील की त्यात. हा बाई, ढिगाऱ्यात तुमच्या गायात चरवायच्यात म्हणा की. मग मला दुसऱ्याचं रान नव्हतं पण उगा हाय तर आपलं म्हणून मी आलते इथं. उगा हाय तर म्हणून आलती माझा घास न्यायला? होय, माझा आणि तुझा काय घास? भाऊजी म्हणले जाऊन आण रानातून तिकडून. होय का? मग त्यांना म्हणायचं की चला तुम्ही बी संगत द्या कापून मला. राहुल भाऊजीला येऊ द्या, तुमचं नाव सांगते का नाही? सांग. राहुल भाऊजीने तुला हे सांगितलं का आयता माझ्या बायकोनं घातलेला घास घेऊन जा म्हणून? ते तसे नव्हते म्हणले, ते म्हणले होते ती घास कापायला लागली या घे मागालच्या मागणी. होय का? महागलच्या महागल हा. आग लाव्या कपट्या तोंडाचा येऊ दे त्याचं बघते आता. का म्हणून म्हणजे त्यांच्यापेक्षा तुमच्यापेक्षा त्यांचं तोंड भारी आहे. होय काय? बरं तोंड बी बघून आली येत किती भारी येतं दिसायला. हा का? मला म्हणले आयता घास घेऊन जाय. आयता घेऊन जा म्हणलं का? मी काय म्हणते तुम्ही तोंडाचा सरक जावय जाऊन बिव राहू दे बाजू. ते लागन माझ्या नवऱ्याची बायको होईल, माझ्या नवरा वनवासी होईल. बरं मी काय म्हणते, तुम्ही माहिती जावेत कार्यक्रम आहे आपला उद्याच्याला, या तिकडं ये घेऊन जाऊ द्या एवढा. घेऊन जाऊ द्या एवढं. निघ माझ्या रानात ना. आयता कापलेला घास न्यायला आली. कसली ती भाऊ त्या भाऊजीच्या पदरात पडली मला. त्या भाऊजीला बी लाज नाही तुला बी लाज नाही. खुसपाट तोंडाचं येऊ दे इकडं.
काय आई तर घास कापलेला माझा आणि तिला सांगताय घेऊन जा म्हणून. खुसपट तोंडाचं म्हणते काय तू? हा मग खुसपट तोंडाचं म्हणते तू? हा. खुसपट तोंडाचं म्हणते? काय करते काय करते? कशाबद्दल म्हणते म्हणा तुझाच नवरा आहे त्यो? मग का असं ना असं सांगाव काय कापलेला आयता घास घेऊन जा म्हणून सांगाव तुला. ते मग आता त्यांना कळालंय घरी पाहुणे आले तर वहिनी काय काय करते आणि म्हणून आणायचा घास म्हणले कापलाय तिने. बरं झालं म्हणली नाही तुम्हीच आणून द्या भाऊजी म्हणून. ते म्हणणार होते पण एवढं नाही मला आती करू वाटत कोणावर. होय का? मग आयता कापलेला घास हे आती नाही वाटते. नाही आती नाही तुम्ही आता पटापट घास हे कापू बाई 5 मिनिटात. किटकिट लावू नको. ती माझा घास इथं राहू दे. जा तिकडे ओक्त्या निमोण्याचे किती गावात आहे ओक्त्या निमोण्याच्या बागे. निमुण्याची गावात को शेळी खाते आपल्या बकरा खाते का बरं? ती कसलं ती काय म्हणतात त्याला ती ती हो ही असलं ही शिपीच्या गावात लय खाती कोकरे लय खात्यात. जा तिथलं नाही का? तर मी म्हणते हेच नाही घेऊन जा. नाही माझ्या घासाला हात लावायचा नाही सरक. गोडीने सांगितलंय आता पातूर. लय घासावाली झालीस आहे का नाही? हा मग घरी आली तर 4 भाकरी खाती चुरून कालवणामध्ये. ए बाई कोण खावत असलं हा वक्त झाड मटणाची फळात भाजी पाणी. केली तर आणि चुरी ती पुन्हा वरून वरून. ती पानचट झाड तसलं हा. तिकडं 4 हाडकन तिकडं पाणी परत ठेवून. हा बाई हा. मी घास नेणारच बरं. आताच्या आता इथं बोलवते त्यांना आणि म्हणते हो घासा बसले बोकड खाणार सध्या नाही. उठ 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 अजिबात हात लावायचा उठ नाही की बाई. माझ्या घासाला सरक. इकडचा घोडा करू काय ऐ, म्हणते? ऐ, 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 ठेव लवकर ते खाली. काय ठेव हात लावू नको माझ्या घासाला नाहीतर अशी झोडपीन ना आता इथं. घासा बसू नको ना हा. तुझ्या सध्या गुरा खायचे नाहीत म्हणा. काय खाऊ दे माझे गुरं राहू दे इथं.